नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. ह्या चॅनलवरती मी एक मागाल ते मिळेल असा शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याला तुम्ही अत्यंत भरघोस असा प्रतिसाद दिला आहे, त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. त्याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला प्रचंड कमेंट्स आल्या. अजूनही लोक तो व्हिडिओ बघतात आणि अजूनही त्या कमेंट्स येतातच आहेत. बाय द वे, माझ्या सगळ्या व्हिडिओच्या सगळ्या कमेंट्स मी वाचते आणि सगळ्यांना मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. सो त्या व्हिडिओच्या पण कमेंट्स मी सगळ्या वाचल्या आणि त्या कमेंट्स वाचून मला त्या कमेंट्सवरती एक परत व्हिडिओ करण्याचं जरुरी वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ करते. सो सगळ्यात पहिली कमेंट म्हणजे ज्या खूप लोकांनी केलेली आहे की किती लांबड लावली आहे. वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं किती लांबड लावली आहे, ट्रेन सुटली अँड ऑल दॅट त्या व्हिडिओबद्दल. पण तुम्ही जर का तो व्हिडिओ नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेलं आहे, वाक्य म्हणायचं, मंत्र म्हणायचा, तो कधी म्हणायचा, केव्हा म्हणायचा, कशासाठी म्हणायचा, त्याचा उपयोग काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे. सपोज मी ते काही सांगितलं नसतं आणि नुसताच असा मंत्र म्हणा सांगितलं असतं तर लक्षात आलं नसतं की हा मंत्र कशासाठी आणि का म्हणायचा आहे ते. त्याच्यामुळे त्या मंत्रासाठी हे सगळं म्हणजे तो त्याचा इफेक्ट होण्यासाठी हे सगळं नीट सांगणं अतिशय जरुरीचं होतं, म्हणूनच मी केवळ ते सांगितलेलं आहे. आणि हा शॉर्ट व्हिडिओ आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण 3 मिनिटाच्या वरती काहीच सांगू शकत नाही. तो एक 2-2.25 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्या 2-2.25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यात मुळीच लांबड लावलेली नाही आहे. तुम्ही जर का माझे व्हिडिओज रेग्युलरली बघत असाल तर तुम्हाला दिसेल की मी कुठल्याही व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारची लांबड लावत नाही आणि अतिशय सोप्या शब्दांमध्ये अतिशय डिफिकल्ट विषय जे असतात ते सुद्धा मी अतिशय सोप्या शब्दांमध्ये सगळ्यांना समजतील या प्रकाराने सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मला ही कमेंटबद्दल आश्चर्य वाटलं की लोकांनी हे किती लांबड लावली असं लिहिलं आहे, म्हणून हे एक्सप्लेनेशन. त्यानंतर हा मंत्र कुठं आहे, म्हणजे हा मंत्र थोडीच आहे वगैरे. तर मी एक तुम्हाला मंत्राची डेफिनेशन वाचून दाखवते. पहिली, मंत्र म्हणजे विशिष्ट ध्वनी किंवा शब्दांची अशी रचना की जी आपल्या मनाला एकाग्र करायला आणि शांत करायला मदत करते. सो मंत्रांचा मुख्य उद्देश काय असतो? मनाची एकाग्रता किंवा सकारात्मक विचार. तर मंत्र म्हणजे संस्कृतच शब्द किंवा आपले जे पूर्वापार चालत आलेले संस्कृत मंत्र आहेत तेच म्हणजे मंत्र असतं, असं एक लोकांची समजूत आहे. तर मंत्र म्हणजे फक्त संस्कृतच असतात असं नाही. येस, संस्कृत जे असतात ते ओरिजिनल आपण त्याला मंत्र म्हणतो, बरोबर आहे, पण मंत्र हे संस्कृतच असतात असं नाही, तर कुठल्याही भाषेमध्ये असू शकतात. मंत्र म्हणजे काय? जे गोष्ट आपण रिपीटमध्ये म्हणतो, ज्याचा सकारात्मक इफेक्ट अपेक्षित आहे. सो हे जे काही वाक्य मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणायला ते आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी, सकारात्मकता आणण्यासाठीचं काइंड ऑफ ॲफर्मेशन आहे आणि म्हणूनच मी त्याला मंत्र म्हटलेलं आहे. सो जस्ट टू मेक दिस पॉईंट क्लिअर की मंत्र म्हणजे संस्कृतच असतात असं नाही, हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. त्यानंतर वेगवेगळ्या शब्दांमध्ये अशी कमेंट लोकांनी केलेली आहे की काहीही सांगताय, हे सगळं ऐकून लोक काम करायचं सोडून देतील किंवा अंधश्रद्धा कशाला पसरवताय. तर ज्या लोकांनी ही कमेंट केलेली आहे ना, त्यांनी एक गोष्ट लक्षातच घेतलेली नाही आहे. कसं असतं की आपण जेव्हा कुठलंही काम करतो ते जर का निगेटिव्ह विचारांनी आपण ते काम केलं की हे काम माझं होणार आहे की नाही माहिती नाही. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मीटिंगला चाललाय आणि तुम्ही निगेटिव्ह विचारांनी त्या मीटिंगला गेलात की ओके हा क्लायंट मला हे देणार आहे की नाही काम वगैरे काय माहिती, तर तेव्हा अर्थातच या निगेटिव्ह स्टार्ट जेव्हा आपल्या मनातनंच होते तर तेव्हा ती मीटिंग पण निगेटिव्ह होते आणि आपल्याला ते काम मिळत नाही. पण हेच जर का आपण कुठली गोष्ट पॉझिटिव्हली करायला सुरुवात केली, म्हणजे त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचारापासून सुरुवात केली, तर अर्थातच आपण खूप जास्त कॉन्फिडंटली ते काम करतो आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला पॉझिटिव्हच मिळतात. सो हा जो मंत्र आहे किंवा ॲफर्मेशन आहे, हे जे मी दिलेलं आहे ते रात्री झोपताना करा सांगितलं आहे आणि सकाळी उठल्यावरती करा सांगितलं आहे. त्याचा मुख्य उद्देश काय आहे माहिती आहे का? रात्री झोपताना आपल्याला दिवसभरातले निगेटिव्ह थॉट्स आठवत असतात. ज्या काही निगेटिव्ह घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात लहान मोठ्या, त्याच आपल्याला झोपताना आठवत असतात आणि त्या निगेटिव्ह विचारांमध्येच आपण झोपतो. अर्थातच आपल्याला कधी कधी
झोप लागत नाही किंवा आपण सकाळी पण त्याच मूडमध्ये उठतो ज्या मूडमध्ये रात्री झोपलेलो असतो. सो रात्री झोपण्याच्या आधी आपले विचार पॉझिटिव्ह करण्यासाठी, कारण हे जे वाक्य आहे ना की माझ्या आयुष्यात चमत्कार घडतील, हे एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचं वाक्य आहे, पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचं ॲफर्मेशन आहे. त्यामुळे आपण जेव्हा रात्री म्हणतो तेव्हा अर्थातच आपल्याला खूप पॉझिटिव्ह फिलिंग्स येतात आणि त्या पॉझिटिव्ह फिलिंगमध्ये आपण झोपतो. अर्थातच सकाळी उठताना पण पॉझिटिव्ह फिलिंग येतात, झोप वगैरे व्यवस्थित लागते. अजून याचा मेन उद्देश काय आहे की रात्री झोपता झोपता आपलं सबकॉन्शियस माइंड, म्हणजे कॉन्शियस माइंड बाजूला पडलेलं असतं, सबकॉन्शियस माइंड थोडं जागं झालेलं असतं आणि त्यावेळेला अफर्मेशन्स म्हणले की ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो जेव्हा आपण हे रात्री अफर्मेशन म्हणतो त्यावेळेला ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतं आणि अर्थातच मग सबकॉन्शियस माइंड ते खरं करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतं आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला लागतात. तसंच सकाळी उठल्या उठल्या जर का आपण निगेटिव्ह विचारांनी दिवसाची सुरुवात केली, म्हणजे आपण आपल्या दिवसाचा टोन हा निगेटिव्ह करून टाकतो. हेच जर का आपण पॉझिटिव्ह विचारांनी एखाद्या दिवसाची सुरुवात केली तर तुम्ही बघा, तो पूर्ण तुमचा दिवस पॉझिटिव्ह जातो. आणि अर्थातच पूर्ण दिवस पॉझिटिव्ह जातो तेव्हा त्याच्यामध्ये अशा काही लहान मोठ्या गोष्टी घडतात, पॉझिटिव्ह गोष्टी घडतात, ज्या चमत्कारापेक्षा जास्त नसतात. म्हणून टू सेट द टोन राईट, आपण रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या, अर्थातच सकाळी उठल्या उठल्या सुद्धा पहिली 5-10 मिनटं आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन म्हणाल त्यावेळेला अर्थातच आपल्या सबकॉन्शियस माइंडचं तसं प्रोग्रामिंग होतं आणि आपल्या आयुष्यात तशा घटना घडायला लागतात. हे कारण तर आहेच आहे. प्लस टू सेट युअर टोन राईट फॉर द डे, हे वाक्य आपण म्हणायचं आहे, हे अफर्मेशन आपण म्हणायचं आहे. आता हे 3दाच म्हणायचं का, मग 4दाच, ह्याच्यात तुम्ही अडकू नका. तुम्ही 3दा म्हणा, 4दा म्हणा, 10 वेळेला म्हणा, नो प्रॉब्लेम. पण काउंटिंगमध्ये पण जर का अडकलो ना तर त्या वाक्याचं जे फिलिंग असतं ना ते निघून जातं. आणि मी या व्हिडिओमध्ये हेही सांगितलेलं आहे की हे पूर्ण फिलिंगनी वाक्य म्हणायचं आहे. त्याच्या मागे सुद्धा एक अर्थ आहे, एक कारण आहे. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला फिलिंग्स कळतात. सबकॉन्शियस माइंड हे आपण 10 वेळा म्हणतोय का 15 वेळा म्हणतोय ह्याचा विचार करत नाही, पण हे फिलिंग्स आणि हे वाक्य रिपीट होत आहे ह्याचा विचार सबकॉन्शियस माइंड करतो आणि सबकॉन्शियस माइंडला वाटतं की हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे. म्हणून त्या व्हिडिओमध्ये मला हेही सांगणं जरुरीचं होतं की ह्याच्यामध्ये पूर्ण फिलिंग जाणं. आता खूप लोकांनी असं लिहिलं आहे की असं थोडीच होतं, चमत्कार घडायला लागणार का, मग मला कोटी रुपये मिळणार का, मग मला असंच होणार का, तसंच होणार का. तर इथे एक लक्षात घ्या, मला वाटतं हे सगळ्यांनाच कळण्यासारखं आहे की असे काय एका दिवसात एका रात्रीत चमत्कार होऊन आपल्याला 10 कोटी मिळत नाहीत. मिळतात, लॉटरीचं वगैरे तिकीट घेतलेलं असेल तर नक्की मिळतात, पण असे एका दिवसात एका क्षणात मिळत नाहीत ना. आणि चमत्कार म्हणजे कोटी रुपये मिळाले किंवा असं फार मोठं काहीतरी झालं कीच असतात असं नाही. आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण चमत्कार बघायला शिकलं पाहिजे किंवा छोट्या मोठ्या गोष्टीत सुद्धा चमत्कार घडू शकतात. जसं की तुमचा वर्षानुवर्ष न भेटलेला मित्र तुम्हाला अचानक भेटला, म्हणजे काहीही कारण नसताना. किंवा तुम्ही घर आवरताय आणि कुठेतरी कुठल्या तरी जुन्या बॅगेत ठेवलेली एखादी जुनी पॅन्ट तुम्हाला मिळाली आणि त्या पॅन्टमध्ये तुम्हाला 5-6 हजार रुपये मिळाले, हा चमत्कारच झाला ना. अशा लहान मोठ्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होईल आणि ते चमत्कारापेक्षा जास्त नसते. कसं असतं ना, आपल्या आयुष्यात आपण काय करतो की आपल्या आयुष्यामध्ये मोठं काहीतरी घटना घडली, म्हणजे मला आता 15 लाख रुपये मिळाले की मी एकदम हॅपी होईन, मी सगळं करू शकेन, हा आपला एक गैरसमजामध्ये आपण जगत असतो. आपण जर का आयुष्यामधले छोटे छोटे आनंद बघायला आणि अनुभवायला शिकलो ना तर आपलं पूर्ण आयुष्यच आनंदमय होऊन जातं. पण ही जी लोकांची विचारसरणी आहे ना की मला मोठं घबाड मिळालं, मोठे खूप पैसे मिळाले की मी हॅपी होणार आहे आणि हाच माझ्यासाठी चमत्कार आहे, हाच विचार तुम्ही बदला. म्हणजे हा विचार बदलायला पाहिजे. तर मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती लहान मोठे चमत्कार होतात आणि तुमचं आयुष्य चमत्कारांनी भरून जातं. आता अजून एक गोष्ट आहे, चमत्कार म्हणजे इथे चमत्कार अपेक्षित नाही आहे तर पॉझिटिव्हिटी अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अशी दिवसाची सुरुवात करता, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही दिवसाचा टोन पॉझिटिव्ह सेट करता आणि तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागतात. मग ते काही असू शकतील की आज दिवसभर तुमचा दिवस खूप छान गेला, तुम्हाला ट्रॅफिक लागलं नाही कुठेही जायला, पार्किंग इझिली मिळालं, तुमच्या ऑफिसमधले सगळे कुलिग्स तुमच्याशी छान वागले, जो बॉस रोज ओरडतो तो आज तुम्हाला ओरडला नाही किंवा असं काहीतरी उलटं सुलटं बोलला नाही, तुमच्याशी अतिशय प्रेमाने बोलला, तुम्हाला तुमची एखादी मीटिंग प्रेझेंटेशन असेल ते छान झालं, घरामध्ये
सगळे लोक म्हणजे एखाद्या बाईला घरात सासू सासरे नीट बोलत नसेल तर ते नीट बोलले आज. हे सगळे चमत्कारच आहेत ना. ह्या गोष्टींमुळे तुमचं आयुष्य पॉझिटिव्हिटीने भरून जातं, तुमचं मन पॉझिटिव्हिटीने भरून जातं, तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुमच्या आजूबाजूला वाढतात. आणि अर्थातच जेव्हा हे व्हायब्रेशन्स आपले हाय होतात ना, तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे चमत्कार अट्रॅक्ट करायला लागतो. मला वाटतंय की ही गोष्ट समजायला तितकीशी अवघड नाही आहे, पण उगीचच कमेंट करायची म्हणून लोक बहुतेक कमेंट करतात किंवा लोकांना चमत्काराची रिअल डेफिनेशनच माहिती नाही. सो आय होप की आता ते क्लिअर झालं असेल. बऱ्याच लोकांनी अशी कमेंट केलेली आहे की यापेक्षा देवाचं नाव घ्यावं, हे असल्या वाक्यांनी काही होत नसतं. तर हे अगदी बरोबर आहे. आपण जेव्हा देवाचं नाव घेतो, देवाच्या भक्तीमध्ये लीन होतो, देवाला पूर्णपणे सरेंडर करतो, तेव्हा आपलं आयुष्य चमत्कारांनीच भरून जातं. पण काही लोक देवावरती श्रद्धा नसते, आस्तिक नसतात. देवावरती श्रद्धा ठेवतो आपण, जेव्हा देवाला आपण सरेंडर करतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला काय मिळतं तर आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी. आणि ही जी वाक्य आहेत ना, यांनी पण तेच होतं, आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते. कदाचित काही लोक देवावरती श्रद्धा ठेवत नाहीत, त्या लोकांसाठी ही वाक्य उपयोगी पडतील. अफर्मेशन्स म्हणा, मेडिटेशन म्हणा, देवाची भक्ती म्हणा, या सगळ्या गोष्टी आपल्या मनाची आणि आपल्या आयुष्यातली पॉझिटिव्हिटी वाढवण्याची ही सगळी साधनं आहेत. या साधनांचा आपण योग्य त्यावेळी योग्य तो उपयोग करून आपल्या आयुष्यातली स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो. सो येस, इफ इट फील्स राईट फॉर यू की देवाचं नाव आपण सकाळी घ्यावं ह्यापेक्षा, तर ते पण नक्की करा, हे पण नक्की करा. आपण जसं देवाला मागतो ना की माझ्या आयुष्यात हे हे होऊ दे किंवा मला हे हे दे, तर मला असं वाटतं की ॲफर्मेशन्स आपण देवाकडेच मागतो ना. आपण युनिवर्स म्हणजे युनिवर्स म्हणा किंवा देव म्हणा किंवा एखादी डिवाइन पॉवर म्हणा, आपण जे मानू ते आपण त्या शक्तीकडेच हे अफर्मेशन्स पाठवतोय, ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवतोय, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळावीत. बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जेव्हा आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आणि प्रेम या युनिवर्सकडे देवाकडे पाठवतो, तेव्हा अर्थातच आपल्याला देवाचं प्रेम, आशीर्वाद आणि यश तर मिळतंच. तर त्याच्यामुळे इट्स वन अँड द सेम थिंग. तुम्ही अफर्मेशन्स म्हणा, नाहीतर देवाकडे हे मागा, देवाचा कुठला मंत्र म्हणा, फायनल रिझल्ट तर आपल्याला तोच मिळणार आहे. ज्याची त्याची जशी तशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे त्यांनी करावं. दुसरी एक कमेंट मला बऱ्याच व्हिडिओमध्ये लोक म्हणतात की तुम्ही या एवढ्या अंगठ्या घालताय आणि आम्हाला हे काय काय सांगताय. तर या अंगठ्या कुठल्याही देवाच्या किंवा मंत्रून वगैरे घेतलेल्या नाही आहेत. ही माझी आवड आहे, मला अंगठ्या घालायला खूप आवडतं म्हणून मी अंगठ्या घालते. इट्स सो सिम्पल. ॲक्च्युली मला हे क्लॅरिफिकेशन द्यायची गरज नाही आहे, पण मला हे खूप कमेंट्समध्ये येतं म्हणून मी हे आज तुम्हाला सांगितलं. तुम्ही जर का माझ्या या चॅनलवरचे व्हिडिओज बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की मी तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी, रादर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी किंवा तुमचे जे काही इश्यूज असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे माहितीपर व्हिडिओज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, ज्यासाठी तुम्हाला हजारो रुपये बाहेर मोजावे लागतात, ते फ्री मध्ये इथे पोस्ट करते, जेणेकरून ह्या ज्ञानाचा, ह्या नॉलेजचा सगळ्यांनाच उपयोग व्हावा. माझं होल अँड सोल एम हेच आहे की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी यावी, लोकांचे प्रॉब्लेम्स कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने सॉल्व्ह व्हावेत आणि सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आनंद मिळावा. आणि यासाठी मला जे काही करता येईल ते मी नक्की करत असते. मी एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे. त्या संदर्भातले म्हणजे ह्या थेरपीज वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यातले कुठले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू शकता याबद्दलचे पण अनेक व्हिडिओज मी या चॅनलला पोस्ट केलेले आहेत. ते व्हिडिओज बघून मला खूप लोक अप्रोच करतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स मी माझ्या परीने सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच गोष्टी मी अजून त्यांना सांगत असते, जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह होतील. माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती तुम्ही खूप छान छान कमेंट्स करता, त्याच्याने मला नक्कीच प्रोत्साहन मिळतं अजूनही असे चांगले चांगले व्हिडिओज आणि विषय तुमच्यासमोर घेऊन यायचं. तुम्ही मला हे जे इतकं प्रेम देता त्याबद्दल खरोखर मी मनापासून तुमचे खूप आभार मानते. पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की ह्या छान छान कमेंट्स तर असतातच, पण माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला अजून काही हवं असेल किंवा अजून कुठल्या दुसऱ्या विषयावरचा व्हिडिओ हवा असेल किंवा त्या माझ्या व्हिडिओतलं तुम्हाला माझं काही पटलं नसेल, तर तुम्ही कमेंट नक्की करा, जरूर करा, बट हॅव सम डिसेन्सी. काही लोक अतिशय पातळी सोडून बोलतात
म्हणजे मी फक्त माझ्यासाठी म्हणत नाही आहे, इतर कुठल्याही यूट्यूबरसाठी तुम्ही हे करू नका. एस्पेशली एखाद्या बाईच्या व्हिडिओला तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा साधा विचार करा की तुमच्या घरातली आई किंवा तुमची बहीण किंवा तुमची बायको, तिला जर कुणी असं बोललं तर तुम्हाला कसं वाटेल, बरोबर? तर तुम्हाला जर का कमेंट करायची असेल, तुम्हाला एखादी गोष्ट त्या व्हिडिओमध्ये आवडली नसेल तर कमेंट अगदी जरूर करा, पण डिसेन्सीने करा. सो अशाच कमेंट्स करत राहा, मला मोटिवेट करत राहा. माझ्या जर काही चुका होत असतील तर त्या मला नक्की दाखवून द्या, पण डिसेंट शब्दांमध्ये. ही माझी विनंती आहे. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. अजूनही खूप छान छान विषयांवरती व्हिडिओज घेऊन आणि नवीन नवीन कोर्सेस घेऊन मी तुमच्या पुढे अशीच येत राहीन. असेच माझे व्हिडिओज बघत राहा आणि येस, तुमच्या मित्रमंडळींशी, नातेवाईकांशी, फॅमिलीशी नक्की शेअर करा, जेणेकरून हा फायदा सगळ्यांनाच होईल. कारण मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळे विषय किंवा कोर्सेस पोचवायचे आहेत, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही डिस्कम्फर्ट असेल, काही इश्यू असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी हिप्नोथेरपी आणि पास्ट लाईफ रिग्रेशनची हेल्प घेऊन किंवा मी टॅरो कार्ड रीडिंग पण करते, त्याच्या मदतीने मी तुम्हाला मदत करण्याचा माझ्या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करेन. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. असंच प्रेम तुमचं मला मिळत राहील याची मला पूर्णपणे खात्री आहे. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.